KNH न्यूज 24। श्रीरामपूरमध्ये आमदार हेमंत ओरगले यांची आमसभा, अधिकाऱ्यांना सज्जड दम, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश। श्रीरामपूर मतदारसंघातील नागरिकांच्या शासन दरबारी रखडलेल्या समस्या सोडविण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओरगले यांनी श्रीरामपूर येथील शासकीय इमारतीच्या सभागृहात आमसभा घेतली। या सभेत महसूल, पोलीस, नगरपालिका, महावितरण, उपप्रादेशिक परिवहन विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी या आमसभेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। आमदार ओरगले यांनी त्या सर्व तक्रारींना गांभीर्याने ऐकून घेतले व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। आपण जनतेचे सेवक आहोत, हे भान ठेवून काम करा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला। या इशाऱ्यामुळे प्रशासनावर कामाचा योग्य दबाव निर्माण झाला आहे। आमसभा नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून आता प्रत्यक्षात मांडलेल्या समस्या कितपत सोडविल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या आमसभेस प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले, माजी उपनगराध्यक्ष मुज्जफर शेख, माजी नगरसेवक अण्णासाहेब डावखर, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, शिवसेनेचे सचिन बडदे, अशोक बाबुल, काका बोरकर आदी मान्यवरांसह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। KNH न्यूज 24 साठी इनायत अतार। मी परत सांगतो तुम्हाला, नीट घेतला इथून पुढे म्हणजे मी व्यवस्थित राहील। आता सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे, 1 वर्ष जवळपास होत आलं, परत असं चालणार नाही। मला लाडकी बहीण योजना फक्त एकच विषय दिलेला आहे, लेख लाडकी योजना, कुठल्याही योजनेचा तुम्ही उल्लेख केलेला नाही। तसं पाहता महिला वर्गाच्या सगळ्या जास्त योजना आहेत आपल्याकडे। किती एकल पालक जे आहेत मुलं, त्यांना किती मुलांना लाभ मिळतो माहिती आहे? मला ते माहिती आहे, आम्ही केलेलं आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का तुमच्या तालुक्यात किती जात आहे? का माहित नाहीये? आकडेवारी आपल्याला कळतच नाही। आपण जिल्ह्यात पत्र दिलंय मागच्या आठवड्यामध्ये, पण पेपरचं वर्ष ही योजना चालू आहे, तुम्हाला माहित नाहीये की लाडकी बहीण योजनेमध्ये किती लाभार्थी, त्यांचं पण मला डिटेल करा। 77,716 लाख इथं का मेन्शन केलं नाही तुम्ही? नंतर देण्यात गेलं हे नंतर नाही, असं नाही म्हणा, परत वेळेस अशी चूक नका करू। 19 आता लिस्ट आली आपल्याकडं अपात्रतेची, तर आता त्याचा सर्वे चालू आहे, पण अंगणवाडी सेविकांनी नाकारलाय, त्याच्यामुळे आता थर्ड पार्टी कोणीतरी त्याच्यात हे करून आणि तो सर्वे करणार आहे। अपात्र करण्याची काही कारण वगैरे तुम्ही कशी दिलेली आहेत का? हो, त्या लिस्टमध्ये अपात्रतेचे कारण आहे, एकाच कुटुंबातली एक विवाहित आणि एक अविवाहित असं अलाउड होतं, पण बऱ्याचशा कुटुंबांनी एकाच कुटुंबातल्या 3 विवाहित महिलांनी किंवा 2 अविवाहित मुलींनी असा तो फॉर्म भरलेला होता, त्यामुळे मग त्यांना अपात्र केलेलं आहे। आणि कारण काय? गावामध्ये भांडणं होतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या संघटनेनेच नाकार दिलाय की आम्ही नाही करणार, ते थर्ड पार्टीकडून करून घ्यावं। पूर्ण राज्याचाच विषय आहे। खरं कारण असं आहे, अंगणवाडीची आम्ही सभा घेतली होती की त्याच्यामुळे ते काम करायला तयार नाही सर, पगार नाही असं, त्यांच्या अगदी रेग्युलर पगार वगैरे सगळं आहे, पण गावातनं काय होतं, सपोज एखाद्या व्यक्तीचं आपण केलं आणि एकाच कुटुंबात जर 2 सुना, आता 77,000 पैकी 8,000 कट केले, हो जे हे झालेले का व्हायचे